इलेक्शन लागायच्या अगोदर राजभाऊ खरेसारखा माणूस कामाचा सपाटा सुरू आहे. कुठला निधी आणलाय, कुठे केला रस्ता, गाड्या अडकून पडायला चिखलात. आता गेली अडचणी राजभाऊ खैरेने वाट केले संदीपाक. आता मग तुम्हाला आल्यावर रस्त्यावर चालवत नाही त्याला. जर मागणी केली या दुसऱ्या दिवशी लगी मान्य करणारा माणूस थोडा आमदार झाल्यावर मग काय आम्हाला डांबरी जाईल. ह्या वाटेला गाडी देखील जात नाही, दुधाई जर गाडी जात नाही, पाऊस पडला गाडी धस करते एकदम. पण आणि घशात काय नाही तर कामाचा धडाका लावणारी थोडी माणसं असतील. ते माने साहेब आमदार आहेत ते मतापुरते झालते. त्यांनी विकास निधी दिला मोठ्या गावाच्या पर्याला. आता मोहोळ मतदारसंघात कसं ते आपलं संभाव्य उमेदवार भरपूर जरी असले तसं पावसाळ्यात पाऊस पडल्यावर छत्री उगवते तसं ते इलेक्शन लागल्यावर असं भरपूर नावं बाहेर येते ते. तिथं मात्र जाऊन आम्ही पूर्ण मदत करून ताकदीनं आमच्या मागे ते माणूस उभा राहिला असं ताकदीनं आम्ही त्या माणसाला उभा राहून आम्ही त्याला मदत करणार. दुधाला जर वाढायला जायचं म्हणलं तर ह्या रस्त्याला वाहनं लावायची इथनं चालला जायचं खाली 1 किलोमीटर. सत्यवान सुखदेव वाघ, गाव कुठलं विटे. कधीपासून रस्ता नव्हता आणि ही रस्ता कोणी केला? ही रस्त्याला दिवसापासून नव्हता, राजाभाऊ खऱ्याने केला. माहिती का तुम्हाला? गोपाळपूर कधी गेलता त्यांच्यावर? परवा दिवशी कधी झाला रस्ता? सकाळ उठून. लगेच रस्ता झाला. हा, या आधी कोणाकोणावर गेलता रस्त्यासाठी? लय जणांकडे गेलतो. ती प्रणिता आलती, यशवंत माने आलता. यशवंत मानेनं तर रस्त्यासाठी भरपूर निधी आणला. कुठला निधी आणलाय, कुठे केला रस्ता, गाड्या अडकून पडायला आमच्या चिखलात. तर 27 कोटी निधी आला. कुठं दिला तिकडे मोहोळ तालुक्याला काय माहित आहे. मग तुमच्या गावाला दिलं नाही? नाही तुम्ही रस्ते मागणी करून गेलता? गेलतोय, दिलं नाही रस्ते? नाही दिला. काय म्हणले करू बघू म्हणते इलेक्शन पुरतं. बर, मग आता मत मागायला आल्यावर काय? आता मत मागायल्यावर रस्त्यावर चालवत नाही त्याला. बर, हऱ्यान केला म्हणून सांगायचं. बर. हा, काय वाटतंय राजकारणाच्या कामाबद्दल? 1 नंबर माणूस आहे. बर, असं होतं का पहिला नेता कोण झालाय का बाबाजी? कोण नाही. मग आता आमदार व्हायच्या आधीच त्यांनी एवढी कामं करतात, पुढं कसं केलं आमदार? पुढं आमदार झाल्यावर मग काय आम्हाला डांबरी जाय. करतील वाटते का? 100% दुसऱ्या नेत्यासारखं करणार काय नाही, 100% हे श्वास आहे आम्हाला. मूळ मतदारसंघात अनेक जण उभं राहते, त्यात राजभाऊ पण आहेत. हा, तुम्हाला काय वाटतं? राजाभाऊ शिवाय पर्याय नाही आम्हाला. कसं काय पर्याय नाही राजभाऊ? आम्ही त्यालाच मतदान करणार, त्याला निवडून देणार. मग काय नाव? दादा लक्ष्मण घोडके, विटे. काय इथं लय धुमधडाका चालू आहे विट्यात कामाचा. कोण करायला काम? त्यात होय वाटाची लय अडचणी राजभाऊ खैरेने वाट केले संदीपाक. काय कुठले? ही गोपाळपूरचा. बर, बोला. आधी ह्या वाटेला गाडी देखील जात नाही, दुधाई जर गाडी जात नाही, पाऊस पडला गाडी धस करते एकदम. आणि ही मागले 10-15 दिवसाखाली माणसं बालाजी वाघ, संजय वाघ असतील, ही गेलती त्यांच्याकडे. मी गेल्यावर होय म्हणल्यावर ही वाट भरून दिली त्याने. मागल्या 4 महिन्यापूर्वी पाण्याचा खाली पॅन्ट एक टाकलेला आहे. जवळजवळ पाणी म्हणजे आमच्या जर पाहुणा आला कुठला तर पाणी तांबे घ्यायचा भरून बगलाल ठेवायचा. ती पाणी पित नव्हता. पाणी बाबा म्हणा संडास लागते आमची पाण्याने. मग त्या माणसानं आम्हाला पाणी दिलेलं आहे इथं, म्हणजे हारू. हा, आणि जो पाणी दिलं फिल्टरचं चालू आहे सध्या आता. तर हा तर आज 4 महिने झाला माणूस ती म्हणजे पैसे नाही, बिगर फुकट पाणी समजा गावाला नसती पर्यंत आमची पित नाही. समधी म्हणजे आपण गाव हिकडले गाव समजा पाक पाणी पिते. पूर्ण गावाला फिल्टरचं पाणी दिलंय. पूर्ण गावाला फिल्टरचं पाणी आहे सध्या आता. आणि जवळजवळ चुचुरी नेहमी पिते या. त्याच्यात काय पाणी कोणाला म्हणजे नेऊ नका किंवा कमी जास्त पाणी नाही काय. आणि आता हे 2 तर रस्ते झाले आमच्या इथे गावाला, 2 रानातलं वस्तीचं. आता खाली एक रस्ता आहे ती काय उद्या परवा ती पण करते. पण येणारी जी काय मत आहे ती आता येणारी ती अशी उघड मत त्याला टाकायची, उघड अशी. ती काय मत काय कोणाला ह्याला त्याला टाकणार नाही. रस्त्यासाठी याच्या अगोदर कोणाकडे गेलतो? आम्ही लय जाणार गेलतो पण रस्ताच होत नाही आमच्याकडे, आलंच नाही काय इकडे. तर कोणच टाकत नाही, फक्त आमची ग्रामपंचायत पण इकडे आमच्याकडे टाकत नाही. आमच्या इकडे गावात तर काय आलेलं नाही, तिकडे बाहेर आलं पण आमच्या गावात तर काय आलेलं नाही, काय झालं नाही. 17 गावाचा कल कोणाकडे वाटतं तुम्हाला? आम्ही आता राजभाऊला टाकणार की मत. हो, आमचं काम करते ती मला जायला आमची संध्या निमराच्या जर उठलं तर गायला किक खाल्ली तर मुंगा फाईट जाते कोणी बी. आणि आमच्या जर कुठला माल जर आणला एखाद्या टमटम मध्ये तर टमटम मध्ये इकडे वर रस्त्याला टाकायचा आणि त्यानं भाडं तर घ्यायचं. तुमच्या इकडे आम्ही येत नाही म्हणायचं.
त्याला डबल जरी भाडं दिलं तरी गाडी आमच्याकडे राहण्यात येत नाही, सध्या पण येत नाही. कुठले म्हणजे असं म्हणजे जायचं भानगड नाही. रस्त्याचं पाण्याचं एवढं आमच्या इतकं बेकार होतं बास. मग ह्या माणसानं आम्हाला इतकं वाट दिली इतकं 4 महिने झालं पाणी फुकट पाणी आणि चांगलं पाणी आणखीन इतकं भारी पाणी असलं मग आणखीन बाकीची काय गरज आहे आम्हाला, बाकीची काय घेणं देणं. आणि त्यामुळे आम्ही त्याला मत टाकणार. जी काय आहे ती तसं आमच्याला सांगितलंय, जी बाबा हे पाणी रस्ता जरी काय रस्ता तर झालेलंच, पण जी काही आहे तर ती बाबा माणसाला तेवढं उघड मत टाका. समधी होय म्हणल्यामुळे त्यामुळे काही अडचण नाही. आता हे रस्त्याची बिस्त्याची पाण्याची काय अडचण आहे समजा म्हणजे ओके. नमस्कार, मी हरीश संभाजी साळुंके विटे. जे काय राजू खरे साहेबांनी जे काय इकडे रस्ते भरायला चालू केलेत, मला वाटतं रमेश कदमा मागच राजू खरेंचंच नाव निघणार आहे. कारण त्यांचं विकासाचं काम बघता जर मागणी केली दुसऱ्या दिवशी लगी मान्य करणारा माणूस असं आम्हाला वाटते. म्हणून आमचं सगळं गाव आणि आसपासची सगळी गावं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील. आमच्या 17 गावाला कोण आलीच नव्हता. हे माने साहेब आमदार आहेत, ते मतापुरते झालते. त्यांनी विकास निधी दिला मोठ्या गावाच्या पोराला दिला, गरीब शेतकऱ्यासाठी काहीच केलेलं नाही असं मला वाटतं. त्याने तर जास्त निधी आणला म्हणून त्यांनी जास्त निधी मोठ्या गावाला दिला, हे बारकी गावांना काही नाही. बारक्या गावांचं साधा रस्ता सुद्धा मंजूर नाही आणि केलेलं मंजुरी झालेलं केलंही नाही. ते आश्वासन देतात, नारळ फोडून जातात, नंतर ते परत येत नाही. नारळ फोडलेले तर रस्ते झाले का? काय सुद्धा नाही झालं. आता तुम्ही बघताय, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त फिरताय, बैल आहे त्या शिवपर्यंत डांबरीकरण केलंय माने साहेबांनी. तिथून पुढे ह्या चौकापर्यंत करायला काय असतं 1 किलोमीटर. बघितलंय तुम्ही चिखलात किती अपघात होते. अशी अवस्था आहे. आणि ही सगळं वस्ती हे आपल्या पंढरपूर तालुक्यातली सगळी जनता राहणार राहते आपल्या आपल्या शेतात. गावात नुसता जागा म्हणायला केल्या नाही तर सगळी घरं बांधून काय शेडमध्ये आपल्या आपल्या शेतात राहते. त्यांना पावसाळ्यात खूप अपदा, डेअरीचं दूध घालायला जाता येत नाही, बाजार हाट करायला जाता येत नाही, तालुक्या ठिकाणी कामानिमित्त जाता येत नाही. अशी अवस्था इकडली 4 महिने पावसाळ्यात भयानक हाल होते. आता मोहोळ मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत, त्यात राजूभाऊ पण आहेत. तुम्हाला काय वाटतं, कोणाला लीड मिळेल जास्त? आम्हाला वाटतं राजू खरे साहेब विकासाचा माणूस आहे, विकास पुरुष म्हणलं तरी सुद्धा चालेल. त्यांच्याकडे बघून आम्ही राजू खरे साहेबांना मतदान द्यावं आणि त्यांनाही नंबर विनंती, त्यांनी असाच कामाचा धडाका लावा. लावतील का परत आमदार झाल्यावर? लावतील की, मी लावतील का म्हणतोय, कारण गेले माने यादवर कोण आमदार होता, रमेश कदम, त्यांचं सुद्धा अशाच कामात धडाका होता. त्यापेक्षा त्यांनी खरे साहेबांनी जास्त धडाका लावा. कारण केलेल्या कामाचा माणूस त्या माणसाचं नाव काढतं, भले ती रिटायर हो, पुन्हा न निवडून येऊ. कदम साहेब आले की पुन्हा बाहेर नाही, आता कदम साहेबाचा चान्स गेलेला आहे, कारण ते महाग पडलेत. सिंगम आमदार सिंगम आमदार आता काय नाही, ते 5 वर्ष माणूस रात्री जेवलेलं सकाळ उठून लक्षात ठेवत नाही. आता संजय क्षीरसागर आहेत, परत त्यानंतर अभिजित ढोबळे आहेत. बरोबर आहे, आमचं काम कोणी केलंय, राजू खरे साहेबांनी केलंय. मी त्यांना मानणार आणि त्यांना मतदान देणार, हे मात्र फिक्स. बाकीच्या शनीचा निवडून आल्यावर आश्वासन देतात, पुन्हा माघारी बघतच नाही. आम्हाला ह्या 10 वर्षाला तर अनुभव आला. संजय सुखदेव वाघ. काय आमचं भाऊच आहे. आम्ही राजाभाऊला भेटलो. राजाभाऊला भेटल्यावर राजाभाऊला म्हणलं आम्ही बाबा आमच्या अशी अडचण आहे. मग ते काय म्हणले, उद्या तुमचा बी चालू करू. आम्हाला आता रस्ता भरून दिला, आमच्या शब्दाला किंमत दिली. आम्ही त्यांना सांगितलं होतं आमचे इथे 50-60 मतदार आहेत ते, पण आम्ही एवढ्या 50-60 मतदारावर थांबणार नाही. आम्ही इथून राजाभाऊ खरे यांना अख्ख्या मतदारसंघात मदत करणार आहे. फिरून आमचे कुठं पाहुणे रावळे नाते होते, जिथं आमचं चालतं, जिथं आम्ही जिथवर पोहोचलेलो आहे तोपर्यंत आम्ही जाऊन त्याने आमच्या पाय एवढे म्हणजे, कारण काम कधी आहे, इलेक्शन झाल्यानंतर निधीतनं बघू म्हणणारी लय असते, पण आणि कशात काय नाही तर कामाचा धडाका लावणारी थोडी माणसं असतील. मग ती माणसं आम्ही ओळखली,
आणि आम्ही आतापर्यंत असं कुणाच्याही असं 10 रुपये किंवा अशा 10 पैसे मिळण्यात जाणारी माणसं नाही. पण हा माणूस आला, आम्ही त्या पत्र पोचलो की हा माणूस सकाळपारी आमच्या पैसे आला आणि त्यांनी सकाळ लगेच आमचं काम चालू केलं. मग कामाच्या अगोदर माणूस काम करणारा कुठला आहे मला सांगा की. काम झाल्यावर बघू म्हणणारी लय असते ती. आज माझं वय 50-55, तोपर्यंत 50-55 वय झालं तोपर्यंत इथं रस्त्याला कोणी आम्ही स्वतः भरून 50-50, 60-60 हजार घालून आम्हाला शेतात खाली जाता येत नाही, आम्ही दमतो. मग आज एवढा मुरमीकरण करून रस्ता करून देणारे इलेक्शन आणि आज भाऊचं कशातनं तिकीट आहे कुठल्या पक्षात नाही ते आम्हाला बघायचं नाही. कुठल्या पक्षात भावनं जे भाव निर्णय घेतील त्यांना आमचं सहमतच राहणार 100%. हितलं नाही अख्खं आसपासचं देणार जिथं आमचं चालतंय असं आम्ही काय पोकळ बी बोलणार नाही, बोगस बोलणार नाही. हे तर आमचं थोडा हक्काचंच आहे. काय इथं 50-60 आहे, तिकडे एक पलीकडे रस्ता भरलाय 50-60 आहे, ही 100-150 हक्काच आहे. पण हक्क सोडून जे बाहेर आमचं चालतंय मतदारसंघात आखे जिथं आमचं नातं होतं मोहोळ मतदारसंघात आहे तिथं मात्र जाऊन आम्ही पूर्ण मदत करून ताकदीनं आमच्या मागे ते माणूस उभा राहिला असं ताकदीनं आम्ही त्या माणसाला उभा राहून आम्ही त्याला मदत करणार. किती बी निवडून आणायचं काय आम्ही ताकदीनं निश्चय सगळ्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर निवडून तर 100% येणारच आहे, त्यात काय वांधच नाही. किती हजार आणले आता तसं एक 25-30 पासून 40च्या आसपास एवढ्या, कारण उमेदवार किती होणार आहेत ह्याच्यावर पण अवलंबून आहे. भाऊचं काम चांगलं आहे म्हणल्यावर भाऊचं ऐका की 100% लीड मिळणार हो. पण असं काम मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय की मोहरल्या अगोदर काम करणारा माणूस म्हणलं तर पहिल्यांदा बघितलं. अशी बघून करून निधी देऊन करणारी अशी पुष्कळ असते ती, पण कामाच्या अगोदर दाम देणारा माणूस पहिला आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या मागे पूर्ण ताकदीनिशी उतरणार. हा माझं नाव बालाजी वाघ, औंढकर रस्ते. इथं ह्या रस्त्याची परिस्थिती अशी होती, खाली साळुंकी वस्तीला लोक राहते त्यांच्याकडे जरशा गाय त्या दुधाला जर वाढायला जायचं म्हणलं तर ह्या रस्त्याला वाहनं लावायची आणि तिथनं चालला जायचं खाली 1 किलोमीटर आणि तिथनं केंडा आणायचे, तिथनं केंड भरून आणायचे आणि तिथनं घेऊन जायचं गाडीवर. ही अशी परिस्थिती ह्या रस्त्याची. कधीपासून रस्ता हे माझ्या हिशोबाने 20-25 वर्ष झाला रस्ता नव्हता इथं. हे रस्ता राजभाऊ खरे साहेबांनी त्यांच्या स्वखर्चातून रस्ता भरून दिलेला आहे. आता मोहोळ मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार आहेत, जसं संजय क्षीरसागर आहेत, पवनकुमार गायकवाड आहेत, त्यानंतर अभिजित डोबळे आहेत, यशवंत माने आहेत, आता राजभाऊ कोण आहेत. तुम्हाला काय वाटतंय? आता मोहोळ मतदारसंघात कसं ते आपलं संभाव्य उमेदवार भरपूर जरी असले, कसं पावसाळ्यात पाऊस पडल्यावर छत्री होती का तसं ते इलेक्शन लागल्यावर असं भरपूर नावं बाहेर येते ते. पण इलेक्शन लागायच्या अगोदर राजभाऊ खरे जर का माणूस कामाचा सपाटा सुरू आहे, मग ते गोरगरीब सर्वसामान्य माणसाची कोण अडचण जाणून घेतोय? ती गोरगरीब माणूस सर्वसामान्य माणूसच त्याला जाणत असतो, ते फक्त राजभाऊ खरे. आज मला सांगा, एवढं आज आपण फिरत असताना इलेक्शनचं वारं लागलंय. आता पेपरला बघितलं, चॅनलला बघितलं, संभाव्य उमेदवार कोण तुतारी घेणार म्हणतोय, कोण मशाल घेणार म्हणतोय. प्रत्येकानं कोणी काय घेऊ द्या, पण काम काय काम ही फक्त राजभाऊ खरे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलंय. आज या वस्तीला कुठला आमदार येऊ शकत नाही, ग्रामपंचायत सदस्य येऊ शकत नाही, मग आमदार कधी येणार? मग राजभाऊ खरे आज आमदार नाहीत तरीही तो पोहोचले तर एक सर्वसामान्य लोकांपर्यंत. मग आमदार झालं काय? दारापत्र उंबरेपत्र डांबरे करणारा माणूस आहे. मग आपल्यासाठी कोण? मग त्याच्यासाठीच आपण व्हायचं, दुसऱ्यासाठी नाही. मग आज मार्केटमध्ये किती पण येऊ द्या. तुम्ही आता नाव घेतलं डोबळे सरांचं, मुलांचं, अभिजित डोबळ्यांचं. राजा का बेटा राजा नाही बनेगा बी. पहिलं ते होत, पण आता तसं राहणार नाही. कारण डोबळे सर बोलका पोपट होता, त्याचा पोरगा काय तो त्या पोपट आहे. त्यामुळे त्यांचा मार्केटमधला विषय संपलेला आहे. मार्केटमध्ये 17 गावात तर राजभाऊ खरे यांचं नाव गाजतंय, तसंच उत्तर सोलापूर मधल्या 24 गावात सुद्धा त्यांचा कामाचा सपाट आहे. कुणाला मागेल त्याला रस्ता आहे, मागेल त्याला पाणी आहे, बोर गाड्या आहे. मी स्वतः भाऊंच्या सोबत काम करतोय, मी त्यांच्यासोबत सुद्धा फिरतोय. आज मी एक आठवडा झालं जिकडं काम चालू आहे तिकडं स्वतः उभारून कामं करतोय. ही रस्त्याची जी कामं चालू द्या, ज्याची अडचण आहे, एखादा माणूस भावापर्यंत नाही पोहोचला तरी सुद्धा त्याला आम्ही पोच करतोय. का? आम्हाला राजभाऊ खरेला आमदारच करायचा म्हणून आम्ही एवढी आम्हाला तळमळ आहे. कारण आमची तळमळ त्यांनी जाणून घेतले म्हणून त्यांची काय अपेक्षा आम्ही पूर्ण करणार. कारण ही मतदान रूपी त्याला आम्ही आमदारच करणार. काय सांगितलंच नाही तुम्ही आता कसं म्हणला
पवन कुमार गायकवाड, अभिजित ढोबळे, संजय अण्णा क्षीरसागर किंवा रमेश कदम अशी तुम्ही संभाव्य नावं सांगितली. तुम्हाला आता पहिला विषय सांगतो पवन कुमार गायकवाडचा. पवन कुमार गायकवाडला ह्या मोहोळ मतदारसंघातील किती गावं आहेत आणि किती मतदार आहेत हे त्यांनी सांगावं. मी त्यांना खुलंच आव्हान देतो. आता पवन कुमार गायकवाडने या मोहोळ 247 या मोहोळ मतदारसंघात किती मतदान आहे त्यांनी सांगावं. मी त्यांना आज तुमच्या माध्यमातून एक आवाहन करतो. आमदारकीला उभं राहायचं म्हणलं आपल्या मतदारसंघात किती गाव आहे ती, किती गावाची किती मतदान आहे, विजयासाठी काय करायला लागतंय ही त्यांना अजून माहितच नाही. मग पवन कुमार कुठं आहे? अहो पावसाळ्यात छत्री उगवलेली आलेला आहे. कारण त्याच्या वडिलाचं काम होतं, त्यांचे जिल्हा परिषद पंचायत समिती गटापुरतं होतं काम. ती कुरुल भागातच आहे, इकडे ओळखत नाही ती. मला वाटतं मी आज एक मार्केटमध्ये फिरतो, मला एक माहित आहे मी एका पक्षाचा पदाधिकारी म्हणून. बाकीचे सर्वसामान्य लोकांना हा विषयच माहित नाही पवन कुमार गायकवाड. दुसरा विषय राहिला अभिजित ढोबळेंचा. अभिजित ढोबळे आता माणसात फिरायला लागले. इतके दिवस कुठे गेलतं आणि ते इलेक्शन लावलं बघा त्या सुतगिरणीचं. काय त्यांचं नियोजन आहे? सगळं विस्कळून एवढ्या मोठ्या संस्था द्या. त्याच्या बाप्पाला हितनं आम्ही आमदार म्हणून सुरुवातीला निवडून दिल्यानंतर पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचा म्हणजे ह्या जिल्ह्याचा पालक असतो आणि आमच्या तालुक्याचा तो आमदार होता. मग तालुक्याचा किती विकास करायला पाहिजे? अजिबात विकास केला नाही. फक्त शिरापूरच्या त्या तळ्यात तेवढं पावलं पण त्याचं काम केलं नाही बा. जर तुम्ही काय काम नाही. राहिला विषय संजय अण्णा क्षीरसागरचं तुम्ही बोलला. संजय अण्णा क्षीरसागर माणसात मिसळतात पण कधी 4.5 वर्ष गपची बसतात, राहिलेल्या 6 महिन्यात बाहेर येतात. मग मला सांगा माणसाला ताण लागल्यावर विहीर पाडून चालते, अडखंतून चालतोय, मग त्याच्या अगोदर सोय करणं गरजेचं असतं का नसतं? संजय अण्णाचं काम तसं नाही. मग आपल्याला आमदार व्हायचं ना, आपण पडलोय पुन्हा जिथून उभं राहायचं, प्रत्येक माणसात मिसळायचं, प्रत्येकापर्यंत पोचायचं, मग आमदार होतंय. असं राजीभाऊ खरं पोचले तर अजून कोण पोचलं नाही. मग संजय अण्णाचा काय विषय येतोय ते सुद्धा आज पाठीमागे पडले. यशवंत मानेने एवढा 27 कोटीचा निधी आणला म्हणून यशवंत मानेने 27 कोटीचा निधी दिला तुम्ही म्हणताय. आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकतोय किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून ऐकतोय. पण ऍक्च्युली आता फुलचिंचोली गावात ह्या विटे पोरगाव रस्त्याला त्यांनी काय केलंय, फुलचिंचोली आणि पाटील वस्ती, फुलचिंचोली ते पाटील वस्ती मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता टाकला. रस्ता काय टाकला? फुलचिंचोली ते पाटील वस्ती. रस्ता कुठेपर्यंत केला? फुलचिंचोली ते चंदन शिव वस्ती. पुढचा राहिलेला रस्ता काय? त्या माळाला फपड आणून बघा, तांबडी माती टाकली. तुम्हाला रस्त्याला अजून दाखवतो. थोडा जर पाऊस पडला का लोकांच्या गाड्या अडकत. तुम्हाला वाटतं त्या रस्त्यात भ्रष्टाचार झाला असेल? वादच नाही, 100%. माहितीच्या अधिकाराखाली मी कालच माहिती मागवली त्या रस्त्याची आणि ह्याच्या मागचं एक कारण आहे. तो रस्ता रमेश कदम साहेबांनी पण त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं. त्याच रस्त्याचं भूमिपूजन रमेश कदमने केलं आणि त्याचा निधी सुद्धा उपलब्ध होता. आणि त्या निधीवर रमेश कदमांनी मंजूर केलेल्या रस्त्याचं उद्घाटन पुन्हा यशवंत मानेने केलं. पुन्हा रमेश कदम साहेब एकदा बेलवर बाहेर आल्यानंतर त्याने एकदा उद्घाटन केलं आणि पुन्हा रस्ता केला. ह्या रमेश कदमाच्या निधीतून झालेला रस्ता आहे आणि त्याचं श्रेय ह्या यशवंत मानेने फुकाट घेतलंय. कारण परत एकदा आमदार व्हायचा आहे. कारण यशवंत माने हा रिमोटचा आमदार आहे, स्वतः काय करू शकत नाही. त्यांना 12 वाड्यातल्या अनगरकरांनी सांगितलं हे काम करायचं, मगच ते काम करतात. एका रस्त्याचं 3-3 वेळा उद्घाटन, 4 वेळा उद्घाटन झालेला. तो रस्ता तर पूर्ण झाला? अजिबात रस्ता पूर्ण झाला नाही. अर्धाचा रस्ता आहे आणि काळेमाळा ते फुलचिंचोली रस्ता आहे. त्या रस्त्याचा नारळ फोडला. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. यशवंत माने नारळ फोडला. आज जर तुम्ही बघायला गेलं तर ते ज्या रस्त्याचं उद्घाटन केलंय, मग काळेमाळा ते फुलचिंचोली पाटी लावा पाहिजे का नाही? तिथं पाटी कुठली लावली माहित आहे? वरची त्या बामण वस्ती, बामणमाळा म्हणजे टाकळीवर येणारा फुलचिंचोली रस्ता आहे, त्या रस्त्याची पाटी काळेमाळ्यात लावली. म्हणजे त्या पाटींचं सुद्धा गोलमाल आहे. एखाद्या रस्त्याचं उद्घाटन करावं मला त्या रस्त्याचं तर नाव टाकावं, अजिबात नाही. दुसऱ्या रस्त्याची पाट्या नव्हती दाखवली. ते आम्हाला 2 दिवसांनी बघितलं, आमची चूक झाली, आम्ही ते नीट वाचलं नाही. परत बघितलं तर लक्षात आलं फुलचिंचोली का रस्ता केला चिंचोली कोण ती बी 1 किलोमीटर. आता तुम्ही जावा खड्यातनं रस्ता का रस्त्यातनं खड्डा हीच आम्हाला कळलं. 27 कोटी निधी असाच प्रत्येक रस्त्याचा गोलमाल करूनच केलाय का? गोलमाल म्हणजे 50% कामं तर त्यांनी त्या आयत्यावरच केले ते, रमेश कदमाच्या उद्घाटनावरच केले ते. आणि इतका भ्रष्टाचार आहे त्यांना. ह्या गोष्टीची सगळ्या करते राजन पाटील साहेब जे सांगतील तो करणारा माणूस आहे पहिली गोष्ट. आणि 12 वाड्यांचा त्यांनी विकास केलाय. मग 12 वाड्याचा विकास राजन पाटील साहेब का करतात? ते मतदान आपला हक्काचं आहे म्हणून करतात. मग आम्ही हक्काच नाही का त्यांच्या? मग आमच्या पंढरपूर तालुक्याला वाली कोण नाही. एक तर आमची 17 गावं मोहोळला विधानसभेला, लोकसभेला सोलापूरला, पंचायत समिती जिल्हा परिषद पंढरपूरला. मग आमची दखल कोण घेणार?
मग मला सांगा, आज राजन पाटील साहेब ह्या 17 गावाकडे फिरकत नाहीत. जर फिरकला तर बोटावर मोजणे इतक्या नेत्यांच्या घरापर्यंत त्यांची पोरं पोहोचतात. राजन पाटील साहेब येऊ शकत नाहीत. पण यशवंत मानेंचं तर असं म्हणणं आहे की राजन पाटील साहेबांनी मला हे 17 गावं दान केले. कधी म्हणले? आता का म्हणले लागलेत? ह्याच्या अगोदर का म्हणले नाहीत? कारण परवा ते सुप्रिया सुळेंच्या गाडीत फिर लागले ना राजन पाटलाला इकडे अंधारात ठेवून. इंदापूर एका कार्यक्रमानिमित्त आम्ही पण त्यांच्या चॅनलला बातमी बघितली ना, यशवंत ते माने आज तुतारी हातात घेणार. परवा अजितदादा सोबत होते. माहितीकडून त्यांना तिकीट जाहीर झालं ना. ते अधिकृत कोणी जाहीर केलंय? अजितदादांनी केलंय का? त्यांच्या गटाने केलंय का? त्या स्थानिक आमदार माजी आमदार राजन पाटील साहेबांनी केलेला. पक्षाचा जो प्रोटोकॉल असेल त्याप्रमाणे त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर करायची. आज आम्ही पण म्हणतो हे जी उमेदवारी जाहीर करा. कोण मान्य करतो? तर सेकंड आहे.